बघ मी काहीतरी सिरियसली सांगायचा प्रयत्न करतो, प्लीज लक्ष देऊन ऐक. हे बघ त्या निवेदिता मॅडम आता घरी आल्या होत्या. पोलिसांना तुझ्यावर संशय आहे. ते आता कुठल्याही क्षणी इथे पोहोचू शकतात. हे बघ मी इनफॅक्ट तुला फोन करणार होतो, पण मला वाटलं की तुझा फोन टॅप केला असेल म्हणून मग मी धावत आलो. हे बघ स्वप्ना प्लीज, हे बघ ऐक माझं, तू इथून आवर आणि निघून जा पटकन. सगळं इथलं शांत झालं ना की मी तुला कळवतो. हा कळतंय का तुला? जा तू इथून प्लीज. का पॅनिक होतोयस? कसा संशय येईल माझ्यावर? मी तर पिक्चर मध्येच नव्हते. हे बघ तू त्या मॅडमला ओळखत नाहीस म्हणून असं बोलतेस. अगं त्यांचे कॉन्टॅक्ट खूप आहेत, त्यांचं नेटवर्क खूप जबरदस्त आहे. तू ऐक ना माझं प्लीज, जा इथून. ओके तू म्हणतोयस ना, मी विश्वास ठेवला. ठीक आहे, मला आता सांग त्यांनी असं काय इन्व्हेस्टिगेशन केलं होतं की त्यांना माझ्यावर संशय? मला विचार, त्याला काहीच माहित नाहीये. तुला म्हटलं होतं ना मी, त्या पोचल्या तुझ्यापर्यंत. बघ पण हे कसं शक्य आहे? अगदी सोपं आहे. माझा अनिशवरती संशय होताच, आणि माझ्या हे लक्षात आलं होतं की हे काम अनिशचं एकट्याचं नाहीये. यामागचा सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे. म्हणून मी मुद्दामूनच अनिशला तपासाबद्दल चुकीची माहिती दिली, आणि बरोबर त्यांनी आम्हाला तुझ्यापर्यंत आणून पोहोचवलं. तुम्हाला अनिशचा संशय कसा आला? काल रात्री ते राजन सुकटणकर आणि ते रुपाली मॅडम मोदकाचे सॅम्पल्स घेऊन माझ्याकडे आले होते. ते सगळे मोदक जेव्हा मी पाहिले तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. आलीस बाळ? त्यानं घरी सोडून आलीस? हो मावशी, पण काका जरा नाराज आहेत तुझ्यावर. ते कायम कोणावर ना कोणावर तरी रागावलेलेच असतात, विशेष करून माझ्यावर. हो, पण तुला सांगू गार्गी, हे सगळं त्यांना जी भैरवीची काळजी वाटते ना त्यापोटी असतं. सासरी असून सुद्धा मुलीसारखं प्रेम करतात ते तिच्यावर. कायम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आता पण सांगू तुला, घरी गेल्यावरती माझगावकरांना झोप लागणार नाहीये रात्रभर. हो, तुला सुद्धा. मला माहित होतं, आम्ही गेल्यावर सुद्धा ना तू हे सगळं अगदी मुद्देसूद मांडून त्याच्यावर विचार करत बसणार. हा, मला असं वाटतं 99% मी केस सोडवली. आता मला फक्त उद्या ना काही गोष्टी कन्फर्म करायच्यात बस. म्हणजे तुझं काय फाइंडिंग आहे मावशी? बघ गार्गी, आता हे बघ आपल्याकडे किती सॅम्पल्स आहेत? 4 सॅम्पल्स आहेत. म्हणजे काय बघ, हा मोदक आहे हा रुपालीकडचा, म्हणजे तिच्या माहेरच्याने जो आणला होता बाजारातनं तो. हा आहे तो सुकटणकरांना त्यांच्या कस्टमरनी परत केलेला. हा मोदक आहे हा आपल्याला जो भैरवीने दिला होता त्या बॉक्समधला आहे. आणि हा मोदक हा सुकटणकर त्यांच्या मित्रांसाठी घेऊन चालले होते ना, तो आहे. हो, एकूण 4 आहेत. बरोबर, एकूण 4 आहेत. आता हा मोदक बघ, हा जो किती छान कळ्या पडल्या आहेत, अतिशय सुबक बनवलाय, थोडासा उभट आहे. आणि हा मोदक पण बघ जो आपल्या घरचा आहे. हे दोन्ही मोदक ना अगदी एकसारखे आहेत, एका हाती वळल्यासारखे. आता त्याच उलट हा मोदक बघ, हे दोन्ही बघितलंस? हे दोन्ही मोदक जरा बसके आहेत त्या मोदकांच्या मानाने, आणि पाकळ्या पण जरा ना वेड्या पाकड्या पडल्या आहेत. असं वाटतं कोणी ना घाईघाईने मोदक वळले असावेत तसे. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या आतला चव बघ, ह्यातलं आतलं पुरण बघ, चव कसा दिसतोय. हा जो चव आहे ना, हा कसा पिवळा धम्मक आहे, केशरी आहे. पण त्याला ना असा मस्त वेलची जायफळाचा सुगंध येतोय. आणि हा बघ, हा जरा काळपट दिसतोय थोडासा, पण तेवढा सुगंधही त्या मोदकाला येत नाहीये. हो, अगदी बरोबर आहे तुझं मावशी. याचा अर्थ स्पष्ट आहे की हे जे 2 मोदक आहेत हे भैरवी निवडलेले मोदक आहे, आणि हे जे 2 मोदक आहेत
हे भैरवीकडचे नाही आहेत, हे दुसऱ्या कोणीतरी घाईघाईनी वळलेत आणि त्यात विष घातलेलं आहे. म्हणजे हे मोदक कोणीतरी नंतर वळून विष घालून भैरवीला अडचण आणण्यासाठी भैरवीच्या मोदकांमध्ये मिसळलेले आहे. पण हे काम कोण करू शकतं मावशी? तेच तर आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजे मी जेव्हा सुकटणकरांशी बोलले तर ते असं म्हणाले की त्यांचा जो ड्रायव्हर आहे तो अतिशय विश्वासातला आणि त्यांचा स्वतःचा टेम्पो त्यांनी पाठवला होता आणि त्या ड्रायव्हर बरोबर अनिशही होता. म्हणजे अनिशने? अगं पण हे कसं शक्य आहे मावशी? तो तर भैरवीताईचा नवरा आहे. तो हे असं का करेल? कसं शक्य आहे, कोणी केलंय हे कळेलच आपल्याला. काही होऊ शकतं ग, पण आपण डायरेक्ट अनिशवरती आरोप करू शकत नाही. तसं जर आपण केलं ना तर भैरवीला आणि माझगावकरांना खूप मोठा धक्का बसेल. हे अतिशय डेलिकेटली हाताळायला हवं मला आणि ठोस पुरावा माझ्या हाती लागला पाहिजे. म्हणजे खात्री आहे तो मला नक्कीच सापडेल. मिस्टर सुकटणकरांनी मला सांगितलं की ह्या वेळेला काही गडबड होता का म्हणे, म्हणून त्यांनी स्वतःचा टेम्पो पाठवला होता आणि टेम्पोचा ड्रायव्हर त्यांचा अतिशय विश्वासातला माणूस होता. राहिला अनिश स्वतः टेम्पो सोबत गेला होता. मी जेव्हा त्या टेम्पोच्या ड्रायव्हरशी बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अनिशनी मध्येच कुठेतरी टेम्पो थांबवला होता बराच वेळ आणि तेव्हाच अनिशवरचा संशय माझा पक्का झाला. अनिश, मला ना सुरुवातीला फक्त तुझा संशय आला होता आणि मी देवाची प्रार्थना करत होते की माझा संशय खोटा ठरावा, पण दुर्दैवाने माझी भीती खरी ठरली. आणि या चिपच्या मदतीने तुझ्या मार्फत आम्ही हिच्यापर्यंत येऊन पोचलो. म्हणजे ही चिप तुम्ही कधी? अनिश, बस फक्त 2 तास, 2 तासात ताठ पाण्याने तुझी बायको बाहेर आली असेल. ठीक आहे, तुम्ही पोहोचलात माझ्यापर्यंत, पण तरीही तुम्ही माझं काहीही वाकडं नाही करू शकत. या सगळ्या मागे मीच आहे. कसं सिद्ध कराल? काय प्रूफ आहे तुमच्याकडे? मान्य आहे मला, तुझ्या विरोधात माझ्याकडे साक्षी पुरावे काहीच नाहीये, पण माझा आपल्या पोलीस डिपार्टमेंटवरती पूर्ण विश्वास आहे. पोलिसांचा पाहुणचार घेऊन मोठे मोठे गुंड सुद्धा पोपटासारखे बोलायला लागतात. तू काय चीज आहेस? पण हिनं हे का केले? भैरवीवरती सूड उगवण्यासाठी. सुकटणकर फूड्सनी मोदक प्रोव्हाइड करायचं कॉन्ट्रॅक्ट आधी हिला दिलं होतं. ही कधीही वेळेवरती डिलिव्हरी करायची नाही. मोदकांचा दर्जाही ढासळत चालला होता आणि म्हणून जेव्हा हिचं कॉन्ट्रॅक्ट संपलं तेव्हा मिस्टर राजन सुकटणकरांनी ते रिन्यू केलं नाही. त्यांनी हिचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं आणि तेच कॉन्ट्रॅक्ट त्यांनी भैरवीला दिलं. म्हणून हिचा भैरवीवरती राग आहे. त्यासाठी तिने हे सगळं घडवून आणलं, भैरवीला बदनाम करण्यासाठी. भैरवीची काहीही चूक नसताना तू तिला एवढी मोठी शिक्षा द्यायला निघाली होतीस? शेकडो लोकांच्या जीवाची खेळलीस तू. तुझ्यासारख्या मुलीनं समाजात राहण्याच्या लायकीच्याच नाही आहेत. एकच जागा तुझ्यासाठी योग्य आहे, ती म्हणजे जेलमध्ये. माझ्याकडे मोटिव्ह आहे. हां, तुम्ही कोर्टात हे दाखवू शकता, पण हे सगळं मी केलंय कसं प्रूफ करणार तुम्ही? कसं सिद्ध करणार? हिच्या सुडाची गोष्ट समजली.
तुझं काय? कोणता सूड उगवलास तू बहिरीवर? आजपर्यंत तुझं अनेक वेळा मला शर्मेनं मान खाली करायला लावली आहेस. त्याबद्दल मी तुला शिक्षा केलेली आहे. तुला मी चांगला प्रेमाने वागलेलो आहे. मी तुला घरातून हाकलून सुद्धा दिलेलं आहे. पण दरवेळी माझ्यातला बाप तू केलेल्या सगळ्या चुकांची तुला माफी करून परत परत संधी देत होता. नाही, आता नाही. यावेळी जर मी तुला माफ केलं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. इतक्या खालच्या दर्जाला तू गेला असेल तर माझ्या घरात तुला राहायला जागा नाहीये. नाहीये जागा तुला. काय झालं मॅम? नाही मिळत आहे ना काही मार्ग? प्रूफ पण नाही आहे ना काही? आत्ता तरी तुझ्या विरुद्ध कुठलाही पुरावा नाही माझ्याकडे. कोणी साक्षीदारही नाही आहेत. ती सुटणार? बरोबर आहे तुझं. या क्षणी माझ्याकडे ना साक्षीदार आहेत ना पुरावे. पण तरी सुद्धा अटक होणार आणि शिक्षाही होणार. आधी प्रूफ घेऊन या. एक मिनिट. आता पुरावा सापडला. तू जेव्हा भैरवीने केलेल्या मोदकांमध्ये विषारी मोदक मिसळलेस तेव्हा नक्कीच तू ते बॉक्सेस हाताळले असशील आणि त्यातले मोदकही हाताळले असशील. अँड आय एम सो शुअर तू खूप ओव्हर कॉन्फिडंट आहेस, स्वतःला खूप शहाणी समजतेस, पण तू थोडीशी स्टुपिडही आहेस. माझी खात्री आहे हे सगळं करताना तू हे हँड ग्लोव्स घातले नसशील. त्यामुळे त्या बॉक्सेसवरती आणि त्या मोदकांवरती तुझ्या बोटांचे ठसे उमटलेले असतील. जे बोटांचे ठसे या कॉफीच्या मगवरती पण असतील. दोन्ही फिंगरप्रिंट्स मॅच व्हायला अजिबात वेळ जाणार नाही. तेव्हा मिस स्वप्ना, आता पुढचं आयुष्य जेलमध्ये कसं घालवायचं याची तयारी करायला लाग. धवल मॅडम या. येस मॅम. घेऊन जायला. आणि प्लीज जगताप साहेबांना सांगा हे सगळे पुरावे मी एकत्र करते आणि मग त्यांना येऊन भेटते. ओके मॅम. हे सोडा मला. काय करताय तुम्ही? आणि यालाही घेऊन जा. घरच्या लक्ष्मीला कलंक लावला यांनी. टाकायला जेलमध्ये, कडी फोडायला. मासगावकर शांत व्हा. तुमचा राग मी अगदी समजू शकते, पण तसं नका करू. अनिशला जर अटक झाली तर भैरवी या सगळ्या संकटातनं बाहेर पडून सुद्धा हरलेली असेल. भैरवीला हा धक्का सहन नाही होणार. आणि हीच तर गोष्ट याच्या डोक्यात शिरत नाहीये. किती संधी द्यायची याला? अनिश, नवरा जेव्हा त्याच्या बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो, तिच्या सोबत चालतो, तेव्हा त्या बायकोला अख्खं जग जिंकल्याचं बळ मिळतं. आणि तू काय केलंस? भैरवीने तुझ्यावरती एवढा विश्वास टाकला, त्याचा गैरफायदा घेऊन तिच्या पाठीत खंजीर खुपसलास. कसं करू शकलास अनिशे? याला विकृती म्हणतात. हे बघ, तुला मी शेवटची संधी देतेय. कारण काही झालं तरी तू अशोक मासगावकरांचा मुलगा आहेस. त्यांचे संस्कार आहेत तुझ्यावर. माझी खात्री आहे या देव माणसामुळे तुझ्यात काहीतरी चांगुलपणा असेल. तू पूर्णतः वाईट असूच शकत नाहीस. तुझ्या वडिलांकडे बघून आणि भैरवीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ही शेवटची संधी देते तुला. सुधार स्वतःला. थँक्यू मॅडम. काय मासगावकर, काय पुन्हा पुन्हा आभार मानताय?
जा आता सन्मान आणि तुमच्या सुनेला घरी घेऊन या. बाबा कळलं का कोणी केलं होतं हे सगळं आणि का गोवलंय आम्हाला यात? हे बघ, आपल्या बाजूनी तू निर्दोष आहे आपल्याला कळलं नाही एवढं पुरेच आहे. मग आता हे कुणी केलं आणि का केलं हे पोलीस शोधून काढतील ना. सगळ्या फॉर्मॅलिटी झाल्या असतील तर मग आम्ही निघू शकतो का? हो, इथे सही करा. बाकी सगळी प्रोसिजर झाली आहे. ओके. भैरवी, तू जर बाहेर थांब. हा, मी इन्स्पेक्टर साहेबांना भेटून येतो. हा बर. राजन, भैरवीला स्वप्नाबद्दल काही कळू देऊ नकोस. हो पण स्वप्ना, हा निवेदिता मॅडमचा निरोप आहे. काय असेल काहीतरी तसंच कारण. नाही, निवेदिता मॅडमचे सुकटणकर फूड्सवर खरंच खूप उपकार आहेत. त्यामुळे त्यांचा निरोप असेल तर तो मानायलाच हवा. मी भैरवीला काही कळू देणार नाही स्वप्नाबद्दल. ठीक आहे, चल आपण काहीतरी आता जोमाने नव्यानं सुरू करेल काहीतरी. हा चल. तुम्ही थांबा, आतमध्ये येऊ नका. अनिश, फायनली सुटले मी, तेही निर्दोष म्हणून. खरा गुन्हेगार कोणीतरी वेगळाच असला पाहिजे म्हणजे. बाबा तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नाही नाही, मला कुठं काय झालं नाही. अहो रस्त्यावर तुम्ही गप्प गप्प होतात. भैरवी, तू निर्दोष सुटलीस. तुझ्या खोट्या आरोपातून सुटका होण्याची माझी खात्री होती. त्यांनी की तुला एक रात्र तिकडे राहावं लागलं, तुझा काहीही दोष नसताना. त्याबद्दल मला वाईट वाटणारच ना, नाही का? बाबा काय आता कशाला मला उभं केलं इकडे उगा? काय? अरे बाप रे. हो, अरे बाप रे. माव आता मी. हा. अगं बाई. थँक्यू पिल्लू. चला, हा? हे चांगलं वळण लावलंय तुम्हाला. हे चांगलं केलंय उचल तुम्हाला. गार्गी ताईने शिकवलंय आम्हाला. असं आणि मला हे मावशीने सांगितलंय, म्हणजे शिकवलंय. चालता बोलता संस्कार वर्ग घरातच असल्यावर हे तुला माहित असणारच ना. पण छान, चांगलं वळण लावलंय तुला आणि तू ते घेतलंस हे जास्ती महत्वाचं आहे. आजोबा, हा. आम्ही पण स्वतःला वळण लावून घेतलं. अरे वा, हा? माऊ, तू ओके आहेस ना? तुला तिकडे मारलं तर नाही ना लाठीने? त्यांनी फक्त मला विचारपूस करायला बोलवलं होतं. ओके, डोंट वरी. हा, हे बघ बाळा, पोलीस चांगल्या लोकांना नाही, गुन्हेगारांना चोप देतात. तुमचा गुन्हा जेवढा मोठा तेवढा पोलिसांचा दणका पण मोठा. हा? जा जा, तू माऊ आता फार दमलेली आहे ना, तिला झोपू दे. तुम्ही त्रास देऊ नका तिकडे. हा, त्या दंगा करतो. चला, हा, आणि दणका करू नका. हो आजोबा, आम्ही आलो छेप ठेवू. हा, बरं जात. गार्गी ताई, भाऊजी आम्ही आलो सर. तुम्ही कुठे गेले ते? हा, भांडी घासू लागते. भैरवीताई, हा आले. इरा,
आपण पोळीचा तुकडा ना इथे ठेवून देऊया, म्हणजे कुठला तरी प्राणी येऊन खाईल ते. ओके चालेल. हे सगळं ना निवी आजींमुळे झालंय. आजी हो, म्हणजे बघ ना इरा, की आपल्या कोणीच नाहीयेत तरी त्यांनी आपल्याला कितीतरी वेळा मदत केली आहे. खरंच त्या ना आपल्या सेव्हियर आहेत, सेव्हियर. माहितीये मला, पण तू त्यांना आजी का म्हणालास? इरा, तुला पण वाटतं ना की त्या आपल्या आजी व्हाव्यात? खूप वाटतं. आणि तुला माहितीये इरा, आपण आपली मनातली विश जर सारखी सारखी रिपीट केली ना, तर देव बाप्पा सुद्धा ती विश पूर्ण करायला आपल्याला मदत करतो. मग आजपासून आपण पण निवीताईंना मनातल्या मनात निवी आजी म्हणायचं. यू आर राईट. आपण देव बाप्पाला प्रे करूया आणि आपली विश पूर्ण पण होईल. आता ना काही झालं तरी निवी आजीचं आणि आजोबांचं लग्न करायचं म्हणजे करायचं. हो. देवा, तू आमची हेल्प करशील ना? तू तू काही कर, पण निवी आजीला आमच्या घरी कायमचं राहायला पाठव. देवा प्लीज 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 आमची ही विश ऐक प्लीज.